फ्राय करता आणि खाता होता ना व्हिडिओ काढता दाखवता गावावर 2 किलो. चला रातचे खायला या हॉटेल न्यूमानशी विजिट करा, लाईक करा, फॉलो करा. गांधारी नाही, बापगाव न्यूमानशी, बापगाव कल्याणपडका नाशिक हायवे मुठवल बस स्टॉप. याच्यावरती मस्तपैकी ग्रेव्ही आहे, पनीरसाठी झालेला आहे, मस्तपैकी खाव. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज कशी सगळी मंडळी बरी आहेत का नाही? बरी असली पाहिजे. चला आज माझ्या कुत्रा लागल्या काय बोलतो जरा ना. आज इथल्याच भाजी घेतली आहे ना, कारण मला आज तिकडे गाडी लावायला काय भेटणार नाही. भाजी घेतली ना गाडी टाकी बोलता रुको. इथल्या भाजी घेतले वायलेनगरच्या, कारण की मोठी गाडी लावायला तिकडे जागा नाही भेटत. व्हेरी बिग लफडा. गाडीचा फोटो काढताना लगेच 1500 रुपये फाईन, 500 रुपये फाईन असं लावून देतात. मनाने तसा फाईन लावतात. पहिले गाडीवर मी पाणी मारले निघल्यावर, कारण की काल अड्ड्याने जाम धुलीन गाडी भरली होती. व्हेरी तुम्ही बघली असेल. तर चला लाईक करा, फॉलो करा. बघूया मच्छी मार्केटमध्ये जातो आज खूप दिवसातून मजा घ्यायला. आणि बघू शकता जाताना एवढी ट्रॅफिक लागली आता. बापरे 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 बापरे. नको रे देवा, नको नको नको. ओके, लय दिवसातल्या आल्या बाजारात व्हिडिओ काढायला. लय दिवसातल्या म्हणजे 5-6 दिवसांच्या आल्या व्हिडिओ काढता बाजारात. लाईक करा, फॉलो करा. पोचे दाखवतो तुम्हाला, मोठे मोठे पोचेच नाही आहे, पोचे. बाबू मावशी आवर मोठं मोठं पोचे तोराला घेतले ना. लाईक करा, फॉलो करा. खायला या हॉटेल मानशी हो. या काय कचरा फेकायचा का? फेकायचा ते फांगलेले वाढ लागतात ना. नाही खात? ओके जातो मा. हे काय भारी भारी बोंबील कापताय. मोठे घे ना, लसपाडे बोंबील घे ना. एक नंबर पॉपलेट आहे, 1700 रुपये किलो आहे पॉपलेट. एक नंबर. हे दादाने 4 पीस घेतले. 4 पीस 3.5 किलो झाले. पापलेट ताजा नाही दिसत, निला भरले. काय रे ईश्वरदा, आता बोलच नाही का? ए आता बोलच नाही का? पापलेट निला परले. एक नंबर आहे. हा एक नंबर. काय काय एक नंबर. काय करू काढू? अरे हा रे घरात चष्मे निला दिसत. असो चला जाता भाजी घेता, सॉरी मच्छी घेता. 5 किलो काय माझ्या लग्नाला घेईल 5 किलो. ओके फॉलो करा. आणि आता मोबाईल काराला घेतल्या चांगले कारा का डखारलेलं बोंबील नको कारू. मोठं कार ना, ते टप्पन बरोबर जास्ती दिसतं, बोंबील कमी दिसतात. असं बरं आहे बर्फा शिवाय काय आहे का मच्छीची जिंदगी? सांग. बोटीन भेटले ना मावराचं लगेच राहते बर्फान. बोल. आणि गाईज मस्तपैकी मांदेली घेतल्या, पिवली कलर मारलेली आहे जिलेबीचा, बघू शकता. सुरमई पण घेतल्या. एकदम एकच कारले, मोठी नको ना काढू. बारकी कारणार, जास्त पण बारकी नको काढू. 1 किलो 1 किलो दे ना, अजून चांगली दे ना जरा ताजी ना. बर्फांची नको ना, ताजा खायला माझा ना. बोंबील हाय बघ मोठा, 500 रुपये किलो. ती काली वाव आहे. काली येतात बघ ना, दिलवाली काली वाव. काय बोलते, एकदम बढिया. घेता अख्खी काय करायचं, लगीन आहे का तिथे माझा? बघू वाव कुठे ठेवले फटाफट. ही पण बारीकशीच आहे वाव. हा ही बारीकशी गल्यान घातली तरी पण कशी होती. बारकीच आहे, जास्त मोठी नाही. कापून दे. आता मच्छी घेता मस्त पैकी फ्राय करता आणि खाता ना. व्हिडिओ काढता दाखवता. अरे ईश्वर दा जरा चांगला डबका उरू ना. आता 100 किती आहे?
भाई अंदाज आहे का काय 1 किलोचा? कुठल्या याच्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स केले दादा तुम्ही मच्छी कापायला? अच्छा गावात बरोबर 2 किलो. याला अंदाज बोलतात. ईश्वरदा कुठल्या युनिव्हर्सिटीने केले? हा, आपलं बचपन गेलाय. हा नाही बचपन गेला कापून. ओके गाईस, तर चला आता मच्छी मावरा सगळा घेतले मी. चला रातचे खायला या हॉटेल न्यू मानसी विजिट करा, लाईक करा, फॉलो करा. गांधारी नाही बापगाव न्यू मानसी, बापगाव कल्याणपडका नाशिक हायवे मुठवल बस स्टॉप न्यू मानसी. चला लाईक करा, फॉलो करा. मुंड्या बिड्या घेतल्या, भेजी बिजे घेतल्या, रास काय घेतले, या काय घेतले, काहीतरी घेतले. हां न्यू मानसी गणपती आहेत, येईल. ओके ओके मग कधी ओके गाईस, तर आलेले मस्तपैकी वर्कआउट करून ना इकडे भाजी जेवायला आल्या. करीपत्ता इसारल्या, सगळा भाजीपाला घेऊन आलो ना. करीपत्ता इसारल्या, तर करीपत्ता जेवायला आल्या इकडे. मावशी चांगला करीपत्ता द्या का? टाकाटक करीपत्ता दे, हसता दे. दिले का नाही दिले? 1 नंबर. कुठं आहे? चांगला आहे का? ओके मी थँक्यू. बाकी काय गणेश पाटील? मारून तो मजेत आहे ना? खूप दिवसातून तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये दिसता. नवीन चॅनलवर तर पहिल्यांदाच असेल मला तरी वाटतं. हो, पहिल्यांदाच आहे ना. मग बाकी बरं वाटतं का? एकदम मजेत. थंडी बिंडी वाजते का नाही? नाही वाटत? मग तिकडे गरमीचं दुकान बाजूलाच आहे. गरमी. हा त्याच बोललो, थंडी वाजते का नाही? थंडी लागणारच नाही लागणार ना. तुम्हाला कधी थंडी लागतच नाही दादा. रोज एक असतच कावरीचा डबा. दादांचा भाकरीचा चपातीचा धंदा आहे. डायरेक्ट 2-2 हजार भाकरीच्या ऑर्डरी मारतात. ठेवायला जागा नाही आता. 2 मस्ती भरल्या, 2 मस्ती घेतल्या, अजून 2 मागवल्या. ठेवायला जागा नाही आता. बंगल्याचं काम कुठं चालू आहे दादा? नाही बाबा, हा कुठंच नाही. हो जे नाही आम्ही येत घे मोराला. मग एकदा बोला लाईक करा, फॉलो करा. लाईक करा, फॉलो करा. तिकडं नाही इकडं. लाईक करा, फॉलो करा, बस. सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब पण करा. काय साखरपुडा का? तर चला जाता आता धाब्यावर मस्तपैकी काहीतरी बनवता ना, दाखवता तुम्हाला काय बनवता ते आज रेसिपी दाखवता. ओके गाईस, आलेलो आहे धाब्यावर मस्तपैकी. पूजा वगैरे केलेली आहे. 7:30 वाजलेले आहेत. मस्त पूजा केलेली आहे आणि आलेलो इकडं नारियल फोडायला गेटवर. शनिवार आहे आज, शनिदेवाचा नारळ फोडून टाकू, पाय वगैरे पडू, मस्तपैकी जाऊन नाश्ता करू. लाईक करा, फॉलो करा आणि हॉटेल न्यू मानसी टेस्ट करायला हॉटेल न्यू मानसीमध्ये या. तर चला बघूया, आता दाखवतो तुम्हाला काय काय रेडी होतं इकडं, काय काय आयटम काय काय बनतात ते सगळं दाखवतो तुम्हाला. थांबा जरा. काय म्हणतो रे शंकर तू? हा, काय बनवतो? पनीर. काय असतं? क्या बना रहे मेरे को तो 2-3 पीस बना मस्त है. कितना पीस है? 2, 3, 8 पीस आता है पनीर. 60 एवढं सण माझा काय होणार आहे? आयला काप ना 3-4 पीस. काप ना अजून 2. हेटला माणूस आहे यार तू. हा मस्त जी करता है. काय रे या कालीचे रे क्या? दिस इज सुरमई. आप लोगों ने कभी खाया है क्या सुरमई? नहीं खाया होगा, नहीं देखा रहेगा ना. ये काय आहे? चिकन. लवकर बनव चल. यो मस्त ए पनीरचा मसाला आहे का रे? हाँ पनीर का मसाला है मस्त है. इसमें अभी फ्राई करूँगा. एक टुकड़ा भरा है पनीर का इसमें. ये ओके काय तर झालेलं आहे. इकडे बघू शकता आता पनीरसाठी याच्यावरती आता ग्रेव्ही आहे मस्त पैकी. टुसटी लावून रेडी केलेलं आहे भावाने. आता याच्यावरती मस्त पैकी ग्रेव्ही आहे. एवढा मसाला शंकर यायला 5 तारखेला बनवतात एवढा मसाला टाकतो. ते पनीरसाठी झालेलं आहे मस्तपैकी खाव.
ओके झालेलं आहे सर्व. पनीरचं काय ते 60 आहे का ठास काय होता 60 पनीर 60 मी खा लिया. चला आता इकडे चिकन मारत नाही यो राहिलेला त्याच्यावर रस्सा राहिलेला खायला लागतं म्हणा. ही भाकर इथं राहिलेला खाता. लाईक करा फॉलो करा. आय लव्ह यू गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची पण फॅमिलीची पण.